गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहरातून होणारी जड वाहनांची वाहतूक किती धोकादायक ठरत आली आहे याचा प्रत्यय अनेक वेळा जीवघेण्या अपघातातून आलाय। नुकतंच शहरात जड वाहतूक करणाऱ्या एका कंटेनर चालकानं थेट रस्त्यात गाडी आडवी लावून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यावर वसुलीचे आरोप केले होते आणि या घटनेची चर्चा राज्यभरात झाली होती। विधानसभेत देखील याकडे लक्ष वेधलं गेलं। पुढे आमदार समाधान आवताडे यांनी शहरातून होणारी जड वाहतूक बाहेरच रोखली जावी अशा सूचनाही पोलीस प्रशासनास दिल्या। मात्र तरीही शहरातून दिवस रात्र जड वाहतूक सुरूच असल्याचं चित्र पाहावयास मिळत आलंय आणि यातूनच शनिवारी रात्री दगडी पूल आणि नवा पूल याला जोडणाऱ्या राघोजी भांगरे चौक रस्त्यावर एका अज्ञाताचा अपघाताची मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार जड वाहतुकीमुळेच हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेनंतर माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी तातडीनं जड वाहतूक शहराबाहेरून वळवण्याची मागणी केली आहे। यावेळी बोलताना विक्रम शिरसट म्हणाले की भक्त पुंडलिक पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही। या दुर्घटनेसाठी नगरपालिका प्रशासन, PWD आणि पोलीस वाहतूक विभाग देखील जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसेच पूल परिसरात CCTV कॅमेरे उपलब्ध असून पोलीस वाहतूक विभागाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान रात्री 11 नंतर भक्त पुंडलिक महाराज पुलावरून पायी चालत जाणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीला अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली। या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच विक्रम शिरसट व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात चंद्रभागेच्या नजीक असलेल्या नवीन पुलावरती आज भयानक एक अपघात झालेला आहे। पंढरपूर शहरामध्ये सगळीकडे जड वाहतुकीचा गेलेला हा बळी आहे। या घटनेचा मी प्रथम निषेध करतो। या संदर्भात वाहतूक पोलीस असेल, पोलीस स्टेशन असेल, नगरपालिका प्रशासन असेल यांना वारंवार निवेदन देऊनही याची कुणी दखल घेतली नाही। ह्या असा एक बळी या ठिकाणी गेलेला या घटनेमुळे या परिसरात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। तरी पंढरपूरच्या पोलीस प्रशासन असेल, नगरपालिका प्रशासन असेल यांना विनंती करतो, तात्काळ ही जड वाहतूक जर बंद नाही झाली अशा निष्पाप किती लोकांचे बळी हे प्रशासन घेणार आहे आम्हाला प्रश्न आहे। जर लवकरात लवकर या अशा पद्धतीची जर ट्रॅफिक जर जड वाहतूक बंद नाही झाली तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल। असं जरा आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा जड वाहतूक इथली बंद झालेली नाही आणि मी आता अंबिकानगरला रहिवासी असून आमची घरे या रस्त्यामुळे हादरत आहेत आणि अशी तिसरा बळी आहे इथं। या प्रशासनाने दखल घ्यावी।